महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुलीचा दोष काढण्यासाठी, पूजा करण्यासाठी आणि जादू टोना ब्लॅक मॅजिक करण्यासाठी वृद्ध महिलेची तब्बल 28,88,722 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे या महिलेने आरोपींची वैयक्तिक भेट घेतली नसून केवळ फेसबुकवर त्यांच्यात ओळख झाली होती। याबाबत बालेवाडी येथील एका 62 वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार 23 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान घडलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली। या ओळखीतून फिर्यादी यांनी त्यांना आपल्या मुलीची समस्या सांगितली। त्यांनी तिच्यावर कोणती तरी करणे केली असल्याचं सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला। तिच्यातील दोष दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल, लंगर करावा लागेल असं सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगितले। ते सांगितले तसे फिर्यादी पैसे पाठवत होत्या। मुलीचा दोष काढण्यासाठी जादू टोना ब्लॅक मॅजिक करता पैसे पाठवण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत 28,88,722 रुपये पाठवले। तरीही मुलीत काही फरक जाणवला नाही। तसेच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।